रिझन सांगतो नंतर. छकुलीनी मला फ्लाइंग पांडामध्ये आणलंय. तिला वाटतं की मी बारका बाळ आहे, बाळा बाळा म्हणते म्हणून मला फ्लाइंग पांडामध्ये आणलंय. मी खराडीला घेऊन चाललेले, जरा शहाणपणा बंद कर. अहो बाई शहाणपणाच म्हणली तर बघू इथनं रस्ता आहे का जिकडे जायचं तिकडे जायसाठी. तर आता छकुलीने आणले, मला ट्रीट देणार होते ते गो कार्टिंग करणार आहे. आता मी छोटासा ही छोटासाच आहे, इथं स्पेस आहे का ना. ही मला खराडीलाच नेणार होती, मला ती खराडीलाच नेणार होती, पण माझा पाय नीट नसल्यामुळे मी म्हटलं इथल्या जवळच्या जवळच जाऊया. तर फ्लाइंग गोकाट म्हणून इथं आहे, आंबे गावामध्ये बोंबलाय लागतंय कारण लय साऊंड आहे इथं. तर गोकाट करायला आलो आम्ही. थँक्यू छकुला. रिझन सांगतो नंतर. गंडक्या एक नंबर. अरे भाई त्याची चाक तुला नाही माहित आहे, त्याची चाक लय दिसले आहेत त्यामुळे खाणार. हे मी लाईट जास्त पळवतो आणि माझ्या मागं पुढे लय लोक होते. डिस्को नाचना नाही आता ना. त्याला विचार, त्याला जाऊन की मी गोकाट कशी चालवलंय. जो तू उभं राहिलाय ना तिथं त्याला म्हणा भाई कसं. नंतर चांगले झालं होतच तेव्हा चांगले चालू. अंदाज आला त्याच्यात. ते पणकीनं घातलेली गाडी बघितली. मज्जा आली. एक नंबर मज्जा आली. लोय मजा आली. असं चांगलं वाटतंय का इथं या ट्रॅकला? नाही पण तिथं लो रिस्क आहे बरं का बाई. तुला जास्त वेळ दिलं पण. हा कारण आपण जास्त पैसे भरले ना. त्यांचं 499 मध्ये 10 राऊंड, आपलं 800 मध्ये 10 मिनिटं. हो कानकुतून. पण काय टायर जरा डेंजर आहेत बरं का गाडीचे टायर जरा डेंजर आहेत. कधी पण हो, तो ज्याचा असून तो ठोकतोय बघ राईटला. मी तर मेहनत ठोकतोय. अशी चालवली पाहिजे. अरे त्याला प्रॅक्टिस पाहिजे. आपण 6-6 महिन्यात एकदा गोकाट करल्यावर असं मला या पणक्यांचंच बघायचं आहे बाई. गेल्यात जसं 4-5 पोर गेल्यात. तर पोरीने कसली ठोकली माहिती का तिला. तर आता गोकाटिंग झालंय आणि छकोलीन मी आता काहीतरी खायला बसलोय ना. असं पुढं सनसेट होतोय बाई. सिंहगड इथं. पुण्याची एअर क्वालिटी इंडेक्स किती बेटर आहे. आणि इकडं आता टॉवर सुद्धा. यस मस्त सनसेट होतोय मस्त. आम्ही आता सांगितलंय, हिने सांगितलंय ऑमलेट, मी सांगितलं मॅगी आणि कॉफी. बंदच पडणार होते. पुढे येते का नाही ते डांबरे गेले. डायरेक्ट गोकाट टायरात बघा. टायर बोकांडी सगळी आईच्या गावात. आता कशी जाते काय माहिती. दुसरीने पण घातले इकडे बोकांडी आईच्या गावात. पाय पुढं बघ, पुढं पण घातली इकडे बोकांडी. आताच काढलं तिला टायर. पैसा बरं मोठंच आहे. राईड चालू झाल्या. राईड आता बघा सनकोत चालल्यात पोरं बाई. समोर गोकाट चालू आहे.
ते याला चालवायच नाही बरं का बाई. बघू ते घालतंय अंगावर बघ. आणि इकडं आलेला आहे ऑमलेट. मी सांगितलेली मॅगी हे तोपर्यंत हे जेव्हा आले तेव्हा हे संपलं. कसलं एवढं नसते बघा. मुंडी नाचवतोय आमचा छकुला. मी हेल्दी खाते. हां हेल्दी खाते. ऑमलेट दणकवाय लागले. कुठली कॉफी आहे बाई? मोको फ्रॅपे. मोका फ्रॅपे कॉफी आहे बघा ही. फ्रॅपे. फ्रॅपे. बरोबर आहे बाई. कुठं कराडीला ना. तर गोटाटिंग म्हणणार होतो. गोकाटिंग झालं. खूप भारी वाटलं. खाल्लं. हे आंबेगावमध्येच आहे फ्लाईंग गोकाट म्हणून. फ्लाईंग पांडा जर माहीत असेल तुम्हाला तर त्याच्याच बॅक साईडला आहे. आणि आता अजून एक माझी ट्रीट राहिली आहे. ते थोड्या वेळानं कळेलच तुम्हाला. आणि रिझन मी ब्लॉगच्या शेवटी सांगेल की वाय दिस कोलॅबोरेटी हॅपन. आतमध्ये काहीतरी असं आहे बघा. गेमिंग झोन आहे सगळं इकडे. आणि इकडं फ्लाईंग पांडा मेन थीम पार्क आहे. जंप नुसत्या उड्या मारायच्या धनाधन. कुठून उड्या मारायच्या बाई. तिथं बॉलिंग पण आहे. म्हणजे असं ते बॉल धरताना असं फेकतं का नाही तो वाला सीन आहे तिकडे. तर आपण ते नंतर करू. पण ते करायला स्पेशली येऊ तेव्हा छकुली पण खेळेल आहे का नाही. ते आवडतं मला. गो कार्टिंग. होय करू की. पण गर्दी नसताना. मग त्यासाठी आपल्याला का नाही मंडे टू फ्रायडेच्या मध्ये यायला लागेल. हां. सुंदरी लागले समोर. निघूया. सगळ्यात बेस्ट पार्ट काय आहे? त्याच्या पलीकडे झालं. हा ना इथं ना 5 मिनिटावर घर आहे. 5 मिनिटावर सुंदरी इथं आहे. तर ब्लॉग कसा वाटला. मी गोकाटिंग बरेच म्हणजे खूप वेळा केले गोकाटिंग. तर असा सीन होता की मी छकुलीला म्हणलेलं की मला एकदा स्कूल चालू व्हायच्या आधी मला गोकाटिंग करायचं आहे आणि अजून 1-2 ॲक्टिव्हिटीज करायच्या. तर छकुली म्हणलेली ठीक आहे. आणि याच्यातली सगळ्यात डेंजर गोष्ट म्हणजे मी काय केले सुट्टी लागल्यापासून कॅन्डी क्रश खेळतो. कॅन्डी क्रशमध्ये म्हणजे बालिशपणाच आहे. कॅन्डी क्रशमध्ये मी 1000 लेवल क्रॉस केले. आणि ती मला अशी म्हणलेली तू 1000 लेवल क्रॉस केले की तुला मी ट्रीट देणार. मग ही ट्रीटचा पहिला पार्ट होता. अजून 2 ट्रीट राहिल्यात. सो हे असं होतं. कसं आहे बाई कॅन्डी क्रशमध्ये नाव गाजवलं आपण नाव. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. रामकृष्ण हरी.